नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे आपल्या सिरियल प्रेमी या यूट्यूब चॅनलवर। आपल्या या सिरियल प्रेमी चॅनलवर तुमच्या सगळ्या आवडीच्या मालिका प्रदर्शित केल्या जातात आणि फक्त प्रदर्शित केल्या जात नाही तर उद्याचा जो एपिसोड आहे तो अगोदरच तुम्हाला दाखवला जातो। म्हणूनच तुमची जी उत्सुकता आहे ती फार काळ ताणून न धरता तुमच्या समोर प्रत्येक एपिसोड येत असतो। म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा। आता आज आपण कुठल्या सिरियलचा नवीन एपिसोड घेऊन आलो आहोत तर अर्थातच तुमची आमची सगळ्यांची सध्याची आवडती मालिका म्हणजेच लग्नानंतर होईलच प्रेम। तर या मालिकेचा एक नवीन एपिसोड तुमच्यासाठी आणलेला आहे, तर हा एपिसोड शेवटपर्यंत पहा, कारण बऱ्याचशा गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने घडताना दिसत आहे आणि आपली उत्सुकता जी आहे ती अजूनच वाढत चाललेली आहे। तर चला सुरुवात करूया। तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपल्याला मानिनी आणि नंदिनी किचनमध्ये पाहायला मिळते। कालचा एपिसोड त्याच ठिकाणी अर्धवट राहिलेला होता आणि आजही तिथेच कंटिन्यू झालेला आहे। तर नंदिनी थोडीशी विचारात असते, म्हणून मानिनी विचारते की अगं नंदिनी काय झालं, कसला विचार करत आहे। तर लगेचच नंदिनी म्हणते की मी असा विचार करते की आपली पिहू आपल्या घरात किती सुरक्षित आहे, ज्यांचं कुटुंब असतं, ज्यांच्या कुटुंबात काळजी घेणारी माणसं असतात, त्या मुलांना किती सेफ वाटत असेल। पण अशी जी मुलं आहे ज्यांना कोणीही नाही, अनाथ आहे, अशा मुलांचं काय, अशा मुलांच्या मनाचा विचार कोण करत असेल। तर मानिनी लगेच म्हणते अगो हो, तू किती खरं बोलते, तू घरातला सगळ्यांचा विचार करते, संसाराचा विचार करते, पण बाहेरच्या लोकांचाही तू विचार करते ना, हीच गोष्ट मला तुझी खूप आवडते। मला देखील अशा लोकांसाठी, अशा मुलांसाठी काहीतरी करण्याची खूप इच्छा आहे। तर तुझ्या आनंद निवासमध्ये कुठलंही काम असेल तर तू मला सांग, मी नक्कीच तुझ्यासाठी मदत करू शकते। एक काम करू का, मी डोनेशन देऊ का। तर नंदिनी लगेचच म्हणते हो हो, आमची संस्था जी चालते ती तुमच्यासारख्या डोनेशन देणाऱ्या लोकांवरच चालते, कारण मुलांना सांभाळणं किंवा इतरांची मदत करणं फक्त सांभाळण्याचं काम नाही, तर त्यांच्यासाठी औषध पाणी लागत असतं, शैक्षणिक गोष्टी लागत असतात, सगळ्या काही गोष्टी लागत असतात, तर त्या तुमच्या डोनेशनमधूनच होतात, म्हणून तुम्ही डोनेशन नक्कीच देऊ शकतात। तर ती म्हणते हो हो, लगेचच मी तुला डोनेशन लगेच देते असं ती सांगते आणि म्हणते की काय फाईल असेल तर ती दे, मी सह्या वगैरे करून देते। तर लगेचच नंदिनी त्यांच्या घरातील जी कामवाली आहे तिला आवाज देतात आणि सांगतात की माझ्या रूममधून ती फाईल घेऊन ये, आनंद निवास लिहिलेला आहे ती फाईल घेऊन ये। आता ती लगेचच जाते फाईल आणण्यासाठी। आता ती रूममध्ये जाते तेव्हा जीवाचं लक्ष नसतं आणि जिथे ती फाईल ठेवलेली असते त्याच्याच खाली डिवोर्स पेपर देखील ठेवलेले असतात। आता ती जी कामवाली बाई आहे ती सरळ ती फाईल तर उचलतेच, पण त्याखाली जे डिवोर्स पेपर ठेवलेले आहेत ते देखील चुकून तिच्या हातामध्ये येतात आणि ती तशीच फाईल खाली घेऊन जाते। आता ती फाईल घेऊन जाते तेव्हा जीवाचंही लक्ष नसतं आणि नंदिनी देखील किचनमध्ये असते आणि मानिनी बाहेर डायनिंग टेबलवर येऊन बसलेली असते। आता ती जी फाईल आहे ती मानिनी समोर जाते आणि ती फाईल मानिनी चाळतच असते, पण तोपर्यंत ते जे डिवोर्स पेपर आहे ते मागच्या साईडने असतात, ते तिने पाहिलेले नसतात। ती पाहणारच असते तेवढ्यात नंदिनी कढीसाठी फोडणी घालते आणि फोडणीचा खूप ठसका होतो आणि मानिनीला जोरजोरात शिंका यायला सुरुवात होते। जशा जशा तिला शिंका यायला सुरुवात होते तशीच ती फाईल तिच्या हातातून पडते आणि जे काही पेपर्स होते ते सगळीकडे अस्ताव्यस्त पडतात। तेवढ्यात जीवा देखील खाली आलेला आहे आणि जीवाने पाहिलं आहे की आईच्या हातातून फाईल खाली पडली आहे आणि पेपर सगळे इकडे तिकडे पसरले, म्हणून तो पेपर्स उचलायला जातो। तर त्याला त्यांचे डिवोर्स पेपर दिसतात आणि त्याला प्रचंड धक्का बसतो आणि तो विचार करतो की आईला जर आता हे पेपर दिसले असते तर काय झालं असतं, म्हणून तो पटकन तो डिवोर्स पेपर जो आहे तो काढून घेतो आणि बाकीची जी फाईल आहे ती गोळा करून मानिनी समोर ठेवतो। तेवढ्यात नंदिनीही तिथे आलेली असते। जीवा नंदिनीला खुणवून सांगत असतो की वरती ये, म्हणजे तिच्या हातात डिवोर्स पेपर असतात म्हणून तो सांगत असतो। नंदिनी देखील लगेचच त्या मानिनीला सांगते की हे बघा आई, हे पेपर्स आहे, तुम्ही इथे सही करा, मी लगेचच येते असं म्हणून ती लगेचच जीवाच्या मागे जाते। आता दुसरीकडे पार्थलाही मानिनीशी डिवोर्स बद्दलच बोलायचं असतं, म्हणून तो तिथे तिच्याशी बोलायला येतो आणि म्हणतो की आई तुझ्याकडे थोडासा वेळ आहे का माझ्याशी बोलण्यासाठी। तर ती म्हणते अरे हो, आईला कधीही तुमच्या मुलांसाठी वेळ असतो। आता असं बोलल्यानंतर पार्थ लगेचच तिथे बसतो आणि आईशी डिवोर्सबद्दल बोलण्याचा विचार करत असतो, प्रयत्नही करत असतो, पण त्याला कसं सुरुवात करावी हे समजत नसतं। तो फक्त काव्याचं नाव घेतो आणि लगेचच मानिनी म्हणते काय रे, तुला काव्याची आठवण येते का, कारण बघा 2-3 दिवस झाले आपल्याला काव्या एपिसोडमध्ये दिसत नाही। आता काव्या एपिसोडमध्ये दिसत नाही याचं कारण वेगळं आहे, कारण ती रिअल लाईफमध्ये आजारी आहे, पण आता सिरियलमध्ये तर आपल्याला फक्त एवढं दाखवलेलं आहे की ती अभ्यासासाठी तिच्या माहेरी गेलेली आहे। तर पार्थ
आईसोबत बोलण्याच्या अगोदर त्याच्या रूममध्ये असतो तेव्हा त्याला काव्याची प्रचंड आठवण येत असते. जुन्या ज्या काही गोष्टी आहेत त्या त्याला आठवत असतात आणि मग तो विचार करतो की काव्यामध्ये इतकं गुंतणं बरं नाही आणि म्हणूनच आपण डिवोर्स करणं आईला सांगून देऊया. आणि त्याच विचाराने तो मानिनीशी बोलायला आलेला असतो, पण त्याला काहीही बोलता येत नाही. आणि हे जे काही दोघांचं बोलणं चालू असतं ते रम्याने बरोबर ऐकलेलं असतं. कारण पार्थ आईला म्हणतो की मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे आणि रम्याला माहीत आहे की आता काव्या आणि पार्थचा डिवोर्स होत आहे, याच्यापेक्षा महत्त्वाचं पार्थसाठी काहीही नाही. आणि जर त्याने मामीला हे सांगितलं तर कदाचित ती त्यांचा डिवोर्स होऊच देणार नाही. मग आता ती विचार करते की आता काय करायचं जेणेकरून पार्थ मामीशी काहीही बोलणार नाही, असा ती डोक्यात विचार करतच असते. तेवढ्यात पार्थ मानिनीला म्हणतो की आई तू माझ्या रूममध्ये चल, मला तिथे जाऊन तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. असं म्हणून तिला तो रूममध्ये घेऊन जातो. रूममध्ये गेल्यानंतर थोडंसं इकडच्या तिकडच्या गप्पा वगैरे होतात. मानिनी म्हणत असते की तू किती नीटनेटकं टापटीपपणाने सगळं काही आवरून ठेवतो वगैरे वगैरे, जीवाचं तसं नाही, असं इकडचं तिकडचं सांगतो. आणि लगेचच पार्थ महत्त्वाच्या मुद्द्याला हात घालणारच असतो. तो सांगणारच असतो की काव्या आणि मी डिवोर्स घेणार, असं तो सांगणारच. तेवढ्यात बाहेरून खूप जोरात आवाज येतो. आता आवाज कोणाचा येतो तर अर्थातच रम्याचा येतो. रम्या पडलेली असते. आता ती जरी आपल्याला पडताना दिसलेली आहे तरीही ती काही खरंच पडलेली नाही. तिने फक्त एक नाटक केलेलं आहे पार्थला काहीही बोलण्यापासून अडवण्यासाठी. ती जोरजोरात ओरडते आणि म्हणते की आई ग पाय मुरगळला, खूप दुखतोय म्हणून मानिनी आणि पार्थ लगेचच तिथे पळत पळत जातात आणि बघतात तर त्यांच्या दृष्टीने तिला खूप लागलेलं असतं, पण रिअलमध्ये तसं काहीही घडलेलं नाही. तिचं फक्त एक नाटक असतं. तर लगेचच पार्थला प्रश्न पडतो, अगं रम्या पण तू माझ्या रूमच्या बाहेर काय करत आहे, तू इथे कशी आली? तर आता मानिनीही विचारात पडते, पण लगेचच रम्या मात्र फार हुशार आहे. रम्या लगेचच म्हणते की अरे मला जरा उद्याच्या मीटिंगबद्दल तुझ्याशी बोलायचं होतं म्हणून मी तुझ्या रूममध्ये येत होते, तर तेवढ्यात माझा इथे पाय घसरला आणि मी पडले, माझा पाय मुरगळला. आता लगेचच मानिनी म्हणते की वसुताई पडतात तू पडते, हे सध्या काय चालू आहे तुमचं, असं म्हणत म्हणत ते दोघंही तिला तिच्या रूममध्ये घेऊन जातात. आणि लगेचच जो पार्थ आहे तो आपला प्रत्येकाचीच काळजी करत असतो तशाच पद्धतीने रम्याचीही करतो. लगेचच तो मेडिसिन काढतो आणि रम्याच्या पायाला जिथे लागलेलं आहे तिथे तो लावून देतो. आता रम्याला जेव्हा पार्थ अशा प्रकारे क्रीम लावून देत आहे तेव्हा रम्याला खूप आनंद झालेला आहे. रम्या म्हणते अरे तुझं डिवोर्सचं बोलणं टाळावं म्हणून मी हा सगळा आटापिटा केला, पण यामुळे मला इतका फायदा होईल हा मी विचारच केला नव्हता. पार्थ मला तुझं हे वागणंच खूप आवडतं, म्हणूनच मी तुझ्यावर खूप प्रेम करते आणि खरंच मी उपवास केले असते ना तरीही मला असा नवरा मिळाला नसता आणि नशिबाने मला तू जोडीदार म्हणून मिळाला आहे, म्हणून मी स्वतःला खूप भाग्यवान समजते, असं ती मनातल्या मनात बोलत असते. पण पार्थच्या मनात मात्र रम्याविषयी काहीही नाही आणि पुढेही कदाचित नसणारच आहे. पण तरीही या सगळ्या काही गोष्टी पाहताना आपल्याला मात्र फारच मजा येणार आहे. आता उद्याच्या एपिसोडमध्ये मानिनीला त्यांच्या चौघांच्या डिवोर्सबद्दल कुठून तरी समजलेलं आहे. ते कुठून समजलं, कसं समजलं हे पाहण्यासाठी उद्याचा एपिसोड आपल्याला पाहावाच लागणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारचं बेल बटन देखील प्रेस करून ठेवा. धन्यवाद.